हाय गाईज, आय एम प्रथमेश. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्तापर्यंत आपण 3.5 शक्तिपीठांमध्ये 2 शक्तिपीठ कव्हर अप केलेले आहेत, ते म्हणजे कोल्हापूर आणि तुळजापूर. सो आज आपण आणखी एक म्हणजे अर्ध शक्तिपीठ कव्हर अप करतो, जे आहे सप्तशृंगी. सो हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पाहाल ना, तोपर्यंत ऑगस्ट आलेला असेल आणि आज मुंबईतला पहिला पाऊस पडला आहे. खूप मस्त वातावरण झालेलं आहे. सो लेट्स गो आणि एक्सप्लोअर करूयात. आणि ही माहिती पण मी तुम्हाला सांगेन, सो तुम्हाला सिंक बसेल. सो आपले 3 शक्तिपीठ कव्हर होत आहेत, 4था उरतोय, मग तो आपण नंतर बघू. सो लेट्स गो. सो आम्ही ऑलमोस्ट सकाळी 6 वाजता निघालो होतो ना. इट्स 9 o'clock. आम्ही 50 किलोमीटर दूर आहोत नाशिकच्या आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आहे, कारण खूप लवकर निघालो होतो सकाळी. आणि ॲक्च्युली ना नुकताच पहिला पाऊस झाला आहे, त्यामुळे असं थोडं थंडगार वातावरण झालं आहे. सो इट्स अ बेस्ट टाईम जेव्हा तुम्ही कांदा भजी वगैरे खाता ना, तसा सीझन आहे. सो मी शक्यतो ट्रॅव्हल करताना स्पायसी खाणं टाळतो, बट लेट्स सी, मला मिसळ खायची खूप इच्छा झाली आहे. सो आपण खाऊयात. वॉज डिलिशियस आणि मिसळ जाम टेस्टी होती. काहीतरी तिखट खाल्ल्यावरती बरं वाटलं आहे मला. आणि आता आम्ही आमचं खाऊन पिऊन झालं आहे. आता आम्ही परत आपल्या जर्नीला सुरुवात करूया. आपल्याला लवकरात लवकर सप्तशृंगी गडावर पोचायचं आहे, कारण 9 वाजले. आमचा अंदाज आहे की आपण 1 पर्यंत पोचू, कारण आपल्याला आजच संध्याकाळी परत मुंबईत जायचं आहे. सो हा 1 डे ट्रिप प्लॅन आहे. सो लेट्स गो आणि आपण निघूयात. चलो. नाशिकपासून 55 किलोमीटरवर असलेल्या नांदोरी गावात सप्तशृंग क्षेत्र आहे. देवी भागवत व दुर्गा सप्तशक्ती अशा ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या आणि त्रिदेवींची एकत्रित शक्ती असलेल्या 18 भुजे भगवा रंग अशा परब्रह्मस्वरूपिणी देवी भगवतीची ही कथा. आजवर मूळ मायेने असुर नाशासाठी आणि भक्तांच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेतलेत. त्यापैकीच एक म्हणजे देवी सप्तशृंगी. सत्ययुगात महिषासूर नावाचा असुर राजा होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की त्याचा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हातून होईल, कारण महिषासूर स्त्रियांना कायम तुच्छ समजत असे. अबला स्त्री आपलं काय बिघडवणार अशा भ्रमात त्याने तिन्ही लोकात हाहाकार माजवला. तेव्हा त्रिदेवांनी आदिमायेचं आवाहन केलं, जिच्यात सरस्वतीचं पावित्र्य, लक्ष्मीचं ऐश्वर्य आणि पार्वतीची शक्ती होती. मूळ मायेने देवी कात्यायनीचं रूप धारण केलं. युद्धासाठी सर्व देवांनी कात्यायनीला अस्त्रशस्त्र दिले. देवीने महिषासुरासोबत घनघोर युद्ध करून 10व्या दिवशी त्याचा वध केला आणि सृष्टीला अभय दिले. आधी शुंभ निशुंभ व नंतर महिषासूर अशा असुरांना मारून मूळ माया ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी गेली
तो पर्वत म्हणजे सप्तशृंगगड. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत. 3.5 शक्तिपीठे म्हणजे ओंकाराचे सगुण रूप. ओंकारमध्ये 3.5 मात्रा आहेत. आकार म्हणजे माहूर, उकार म्हणजे तुळजापूर, मकार म्हणजे कोल्हापूर आणि ऊर्ध्व मात्रा म्हणजे सप्तशृंगी. आद्य शक्तिपीठ म्हणून सप्तशृंग गडाची ओळख आहे. महिषासुराचा वध ज्या ठिकाणी झाला तिथे त्याचं छोटं मंदिर देखील आहे. युद्धाच्या वेळी त्रिशूळ लागल्यामुळे पर्वताला एक मोठी भेग पडली. ती देखील तुम्हाला जाताना बघता येते. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर आणि सप्तशिखरांमध्ये वसलेल्या या गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबूल तीर्थ, मार्कंडेय ऋषींचा मठ, शीतकडा, शिवतीर्थ अशी अनेक पवित्र स्थळं आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू असून 8 फूट उंच आहे. मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे. देवीच्या 18 भुजांमध्ये 18 शस्त्र आहेत. मंदिराच्या गाभाऱ्याला 3 द्वार आहेत: शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. देवी नाथ संप्रदायासह अनेक लोकांची कुलदेवी आहे. तसेच निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस इथेच उपासना केली होती. तसेच नवनाथांना शाबरी विद्या देखील देवीने इथेच दिली आहे. देवीला परब्रह्म स्वरूपिणी म्हणतात. त्रिदेवींची एकत्रित शक्ती म्हणजे हेच स्थान आहे. खास गोष्ट म्हणजे चैत्र नवरात्रात देवीचा चेहरा हा प्रसन्न व शारदीय नवरात्रात गंभीर भासतो. देवीच्या चेहऱ्याचे बदललेले हावभाव आपल्याला पाहता येतात. नवरात्रीसह पौर्णिमेला गडावर फार गर्दी असते. चला मग आपण देखील या भगवतीचं दर्शन घेऊयात. हाय गाईज, सो आमचं दर्शन खूप छान झालंय. तुला काय म्हणायचं? तुला भरपूर वेळ मम्मी ऑप्शन होता आतमध्ये उभं मस्त. मला खूप एकदम छान दर्शन भेटलं. खूप वेळ उभी होती मी. आता मनापासून एकदम दर्शन माझं झालं. खूप दिवसापासूनची इच्छा होती सप्तशृंगीला यायची. खूप अगोदर येऊन गेली मी. त्यावेळेस मी चालत वरती चढली होती. पण आता रोपवे आहे, ऑप्शन आहे, रोपवे आहे आणि चांगला रिझनेबल आहे. नाहीये म्हणून रोपवे गेले, पण ते पण छान. त्याच्यातून पण मजा आली मला. पण वेगळं 3.5 शक्तिपीठांपैकी हे एकमेव मंदिर असं आहे जिथे देवीला भरपूर वेळ दर्शन करता येतं. कारण आपल्या आतापर्यंत 2 झाले आहेत, ही 3री, आता 4थी बाकी आहे, रेणुका देवी. सो ती आपण लवकरच करू. पण दर्शन खूप छान झालं, मस्त. आणि आता आपण निघूयात कारण आपल्याला भूक लागली आहे खूप जास्त. पहिल्याच पाऊस पहिलाच चालू झाल्यानंतर पहिलंच देवीचं दर्शन. हो, आमचं गेले 2 महिने तेच झालंय. मागच्या महिन्यामध्ये अंबाबाई आणि या महिन्यामध्ये सप्तशृंगी. सो
खूप छान दर्शन झालेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडेल. सो हां ॲक्च्युली पण वेळात वेळ काढा आणि या देवीचं नक्की या, एकदा तरी नक्की या, कारण सुंदर आहे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असं देवीचं रूप आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ सगळ्यात महत्त्वाचं. सो तुम्ही नक्की या. आणि आता ऑलमोस्ट 2:45 झाले, तर आम्ही लवकरात लवकर निघतो आणि आम्हाला भूक लागली आहे. सो आपण आता खाऊयात. चलो बाय बाय. दर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघाल्यानंतर 2 ते 3 किलोमीटर अंतरावर प्रसादम नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही लंच केला. तुम्ही सुद्धा याच भागातून जात असाल तर या हॉटेलला नक्की भेट द्या. जेवण अगदी फ्रेश आणि टेस्टी होतं. आपण कोल्हापूर, तुळजापूर आणि आता सप्तशृंगी अशा 3.5 शक्तिपीठांपैकी 3 देव्यांचं दर्शन केलंय. आता 4थ्या देवीचं दर्शन आपण लवकरच करू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. म्हणजे आपण लवकरात लवकर माहूरच्या रेणुकेचं दर्शन करून आपली ही सिरीज पूर्ण करू. बाय.